नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 1000 महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत. त्यातील भाग क्रमांक 5 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी भाग क्रमांक 1 ते भाग क्रमांक 4पर्यंत महाभारती गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्कीच पहा, कारण की महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमध्ये यांच्यापैकी काही प्रश्न नक्कीच तुम्हाला विचारतील. तर आज पाहूयात आपण भाग क्रमांक 5मध्ये कोणकोणते प्रश्न समाविष्ट आहेत ते. मराठी साहित्याचे आद्यजनक कोणास म्हणतात? ज्ञानेश्वर यांना. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी स्थापन केली? संत गाडगे महाराज यांनी. रांगणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर या जिल्ह्यात. सुख पाहता गवा एवढे, दुःख पाहता पर्वता एवढे या ओळी कोणाच्या आहेत? संत तुकाराम महाराज यांच्या. राकट देशा कणकर देशा असे महाराष्ट्राचे वर्णन कोणी केले आहे? कुसुमाग्रज यांनी. कोल्हापूरचे उत्तर सीमेवरून वाहणारी नदी कोणती? वारणा. भारतीय इतिहास संशोधन मंडळ कोठे आहे? पुणे या ठिकाणी. कस्तुरबा गांधी यांची समाधी कोठे आहे? पुणे या ठिकाणी. नागफणी कडा कोणत्या ठिकाणी आहे? लोणावळा या शहरास. पन्हाळगड, विशाळगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोल्हापूर या जिल्ह्यात. भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे या शहरास. सदाहरित जंगले महाराष्ट्रातील कुठे आढळतात सगळ्यात जास्त? पश्चिम महाराष्ट्रात. बांबोडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. तंबाखू उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? पन्हाळगड. तुळशी उद्यान कुठे आहे? पुणे. जेजुरी देवालय कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. जेजुरी देवालय कोणत्या नदीवरती आहे? कर्रा या नदीवरती. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? पुणे शहरास. महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. महाराष्ट्राचे विकास प्राधिकरण कोठे चालते? पुणे या ठिकाणी संस्था आहे त्याची. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा पर्वत कोणता आणि थंड हवेचे ठिकाण कोणते? ते म्हणजे महाबळेश्वर. तोरणा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे जिल्ह्यात. मकरंदगड हे पर्वत शिखर कोणत्या पर्वतावर आहे? सातारा या ठिकाणी. पुणे जिल्ह्यातील सिंगी या पर्वताची उंची किती? 1293 मीटर. पुणे जिल्ह्यातील पर्वत शिखर कोणते? नाणेघाट. महादेवचा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. पुणे व नगर सीमेवर कोणता डोंगर आहे? हरिश्चंद्रगड. पुणे व सातारा जिल्ह्यातील पर्वत शिखर कोणते? इरली. सह्याद्री पर्वतातील नाणेघाट पर्वत शिखराची उंची किती? 1264 मीटर. पश्चिम घाटास कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री घाट. खंबाटाकी महामार्गावर कोणत्या महामार्गावर आहे? खंबाटाकी घाट हा कोणत्या महामार्गावर आहे? तो म्हणजे पुणे आणि सातारा. पुणे बारामती महामार्ग कोणता घाट लागतो? दिवा घाट. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण कोणते? महाबळेश्वर. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? खंडाळा. कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? पन्हाळा. शिवाजी हे वास्तुसंग्रहालय कुठे आहे? सातारा. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? पंचगणी. पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? भीमाशंकर. राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? ते म्हणजे चांदोर्ली. मधुमक्षिका पालनासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते? महाबळेश्वर. सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? हरिण यांच्यासाठी. हरिण व डुकरांसाठी प्रसिद्ध कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा या जिल्ह्यात. ज्ञानेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. सिंहगड वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे. पाचगाव पार्वती वनोद्यान कोणत्या ठिकाणी आहे? पुणे. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्यान कोणते? तंबाखू उद्यान, पन्हाळा. कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो भाग क्रमांक 5 कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि भाग क्रमांक 6 पाहायला विसरू नका. भाग क्रमांक 6मध्ये महाराष्ट्रातील अतिमहत्त्वाचे असे 1000 प्रश्नांचे पैकी काही प्रश्न आपण नक्कीच पाहूयात.
आणि ही सिरीज पूर्ण पाहायला तुम्ही विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा. महाभारती गुरु यूट्यूब चॅनलवरती काही तक्रारी किंवा काही समस्या किंवा प्रश्न कसे असतील ते नक्कीच कमेंट्स करून सांगा. महाराष्ट्रातील सरळ सेवा भरत्यांमध्ये तुम्ही परीक्षा देणारच आहात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण भेटूयात भाग क्रमांक 6 मध्ये. धन्यवाद मित्रांनो.